नमस्कार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद COEP शाखेतर्फे मी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण कोविड-19 नंतर देशामध्ये आणि अर्थातच जगामध्ये काय परिस्थिती राहणार आहे आणि आपल्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे आपण काय ते बदल केले पाहिजे स्वतःमध्ये की ज्यामुळे आपण या नवीन बदलांना सामोरे जाऊ शकू. नुसतं सामोरे नाही तर आपण त्याच्यातून यशस्वी होऊ शकू. याच्यासाठी हा कार्यक्रम आहे छोटासा. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कोविड-19 नंतर जगभर मंदी येणार आहे असं जवळजवळ सगळ्यांनी भाकीत केलेलं आहे. आता मंदी या शब्दाबद्दल मला जरा माझं स्वतःचं ऑब्जेक्शन आहे. मला असं वाटतं एक थोडीशी ग्रोथ कमी होणार आहे. ग्रोथ तर राहणारच आहे, पण एक छोटीशी ग्रोथ कमी होणार आहे. अर्थात त्याच्यात वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. ते आपण पुढे गेल्यावर बघू की काही सेक्टर्समध्ये कदाचित ऑटोमोबाईलसारखं असेल त्याच्यात थोडीशी ग्रोथ खूप कमी राहील. पण हेल्थ किंवा ट्रॅव्हल, टुरिझम अशासारख्या सेक्टर्समध्ये ग्रोथ खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकेल. त्यातल्या त्यात हेल्थला तर अक्षरशः आपण आत्तापर्यंत कधी बघितलं नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रोथ होऊ शकणार आहे. त्यामुळे तिथं मंदीचा प्रश्नच येत नाही. ह्या सध्या गेल्या महिन्या दीड महिन्याच्या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला बघायला मिळेल ते म्हणजे आपण इतके दिवस ज्यांना हिरो हिरोईन्स म्हणत होतो किंवा मानत होतो हे सगळेजण बाजूला पडले आणि खरे हिरो हिरोईन्स वेगळे की जे आपण पुढे आलेले आहेत. मग ते कदाचित पोलीस असो किंवा हेल्थ वर्कर्स असो किंवा डॉक्टर्स असो, नर्सेस असो, हे खरे हिरो हिरोईन्स आपल्या समोर आलेले आहेत. आणि हा कदाचित पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला एक दिशादर्शक म्हणून असू शकेल हा नवीन फंडा. आणखी एक याच्यातून सगळ्यात पुढे आलं ते म्हणजे जगात जेवढे जेवढे मोठे देश म्हणून आपण सगळेजण मानू त्यांच्यासकट आपण मोठे देश आहेत, विकसित देश आहेत, श्रीमंत देश आहेत, ते आज 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 मितीला तरी आपल्या देशात पेक्षा हिंदुस्थानापेक्षा खूप छोटे आहेत. हे एक आपल्या सगळ्यांच्या समोर दिसून आलेलं आहे. आता एक छोटंसं ॲनालिसिस करू कारण आपण सगळेजण याच्या पुढच्या काळामध्ये बिझनेस किंवा जॉब्समध्ये राहणार आहोत. त्यामुळे मार्केटमध्ये काय सिनॅरिओ राहणार आहे हे एक जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे सगळं रिकवर व्हायला किंवा पूर्ववत व्हायला किती दिवस लागतील? नक्कीच एक साधारणतः 8-9 महिन्याचा काळ जाणार आहे की या 8-9 महिन्याच्या काळामध्ये या बिझनेसेसची किंवा आत्तापर्यंत जेवढा लॉस झालेला आहे त्याची रिकव्हरी होणार आहे. अर्थातच 8-9 महिन्याचा काळ सस्टेन करण्यासाठी आता सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटी आपल्या दृष्टीने आहे ती म्हणजे जास्तीत जास्त कॅश ही कन्झर्व करायची. त्याचा दुसरा अर्थ असा की कमीत कमी खर्च करायचा, अनाठाई खर्च करायचा नाही, गरज नसलेला खर्च करायचा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही जर बघितलं असेल तर 2 महिन्यापूर्वी आपल्या कोणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की हे असं होणार आहे. म्हणजे थोडक्यात हे एकदम अनपेक्षितरित्या घडलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी महत्त्वाचा याच्यातून धडा घेण्यासारखा आहे. म्हणजे प्रत्येकाने मग तो इंडस्ट्री असो, देश पातळीवर मी काही बोलत नाही, इंडस्ट्री असो किंवा तुम्ही आम्ही सामान्य माणसं असो, आणि प्रत्येकाने आपल्यासमोर प्लॅन ए, प्लॅन बी किंवा अगदी शक्य झालं तर प्लॅन सी सुद्धा तयार ठेवला पाहिजे. उदाहरणार्थ सगळं स्मूथ झालं तर प्लॅन ए, पण जर सगळं स्मूथ नाही झालं त्याच्यात काही इफ्स अँड बट्स राहिले, वेगळा प्रकार काहीतरी झालं तर प्लॅन बी वगैरे वगैरे हे सगळं करणं सध्या गरजेचं आहे. नुसतं प्लॅनिंग नाही करायचं तर ते आपण लेखी ठेवायचं. म्हणजे वारंवार आपण उजळणी करून आपण जर मार्ग चुकत असो तर त्याच्या बाजूने करेक्शन करता येईल. ह्या सगळ्या महिन्या दीड महिन्याच्या सगळ्या घडामोडीमध्ये एक नवीन एक प्रॉब्लेम आपल्या डोळ्यासमोर आलेला आहे. तो म्हणजे माणसांना, म्हणजे जे आत्तापर्यंत काम करत होते त्यांना किंवा नवीन लोकांना परत या चॅनलमध्ये आणणं, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आणणं, बिझनेसमध्ये आणणं किंवा आपल्यासाठी येणं हे जरा एक खूप मोठा प्रॉब्लेम आणि हा चॅलेंज आहे. त्याचा वेगवेगळे अर्थ आहेत ते मी पुढच्या स्लाइड्समध्ये घेईन. याच्या आगामी काळामध्ये रिलेशन्स, मग ती राष्ट्रीय पातळीवर असो, आंतरराष्ट्रीय पातळीवर असो किंवा आपल्या वैयक्तिक,
ही नवीन पद्धतीने डेव्हलप करायला पाहिजे, विश्वास कमावला पाहिजे, एक सगळ्यांच्या समोर आलेला आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या डोळ्यासमोर आलेला आहे, तो म्हणजे ग्लोबलायझेशनच्या ऐवजी आपल्याला डिग्लोबलायझेशन म्हणजे काय, स्थानिक मार्केटवर भर देऊन त्या स्थानिक मार्केटची रिक्वायरमेंट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सगळ्या डेव्हलप कराव्या लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कदाचित बिझनेस कमी व्हायची शक्यता आहे. हे फक्त चीनच म्हणत नाही, पण सगळीकडे थोडाफार फरकाने बाहेरच्या देशांवर अवलंबून राहायचा प्रकार हा कमी राहणार आहे. मागच्या महिन्या दीड महिन्यामध्ये आणखी एक वेगवेगळे जे बिझनेसेस करायचे किंवा बिझनेसेस करून घ्यायच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यात मेजर शिफ्ट झालेला आहे, की ज्यासुद्धा आपण कधी इमॅजिनसुद्धा केल्या नव्हत्या. एक म्हणजे डिजिटल इकॉनॉमी. ज्या लोकांकडे, अगदी छोटी उदाहरण द्यायचं झालं तर ऑनलाईन अकाउंट वगैरे नाही, त्यांना किती अडचणी येऊ शकतात त्याचं प्रत्यंतर आले. त्यामुळे जास्तीत जास्त लोक डिजिटल इकॉनॉमीवर कन्वर्ट होतील. आज ना उद्या त्याचा बेनिफिट सगळ्यांना दिसायला लागेल. आत्तापर्यंत कधीच न ऐकलेला किंवा फक्त आय टी कंपन्यांमध्ये रिस्ट्रिक्ट असलेला हा जो एक नवीन कन्सेप्ट आहे, वर्क फ्रॉम होम, WFH, हा सुद्धा एक सगळ्यांकडे सुरू झालेला आहे. नुसता सुरू नाही झाला, मोठ्या प्रमाणात झाला. त्याच्यात वेगवेगळे नवीन नवीन मार्ग निघत आहेत आणि त्याच्यातून एक नवीन एक वर्क कल्चर हे डेव्हलप होतं आहे. ह्या सगळ्यातून एक बघितलं म्हणजे आपल्याला देशात सुद्धा डिजिटली पण एक स्ट्रॉंग, जवळजवळ तुम्ही बघितलं असेल तर ते आरोग्य सेतू ॲप असेल, नाही तर वेगवेगळे ॲप्स असेल, ह्याच्यातून एक डिजिटली एक स्ट्रॉंग आपल्या देशात मुवमेंट सुरू झालेली आहे. चौथा मुद्दा मी मुद्दाम आवर्जून मांडेल, कारण पुढच्या बिझनेसेसच्या दृष्टीने तो खूप महत्त्वाचा आहे. ते म्हणजे जगाचं आरोग्याचं राजधानी म्हणून आपला देश पुढे येत आहे. जगात सगळीकडे बघितलं तर कोरोनाच्या मृत्यूदर किंवा इन्फेक्ट व्हायचा दर जेवढा मोठा आहे त्या मानाने आपल्या देशात फार फार कमी आहे. वेगवेगळी कारणं आहेत, ती काही कारण मीमांसा करायची वेळ नाही आहे, पण त्याच्यामुळे आपण एक वेगळ्या पद्धतीने वेगळा बिझनेस हा सगळ्यांच्या समोर आपण पुढे आलेला आहे. सेम हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम डेस्टिनेशनसुद्धा कदाचित वेगळ्या पद्धतीने पुढे येतील. ह्या सगळ्यातून एक नवीन एक उदयाला येईल. मध्ये आपण ऐकलं असेल की जवळजवळ 2000 कंपन्यांना जपानने चीनमधून बाहेर पडून इतर देशात रिलोकेट व्हायला सांगितले. आज जपानने केलं, कदाचित उद्या अमेरिका करेल, कदाचित उद्या इंग्लंड करेल, युरोपियन युनियनचे वेगवेगळे देश करतील. याचा सगळ्यात जास्त बेनिफिट मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून हे भारताला मिळू शकेल. कारण आपल्या देशाने सिद्ध करून दाखवलं की आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅबिलिटीज आहेत. जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील ते गव्हर्नमेंट लेवलला, म्हणजे ईज ऑफ बिझनेससारखी गव्हर्नमेंट लेवलला सॉल्व्ह करतील, अर्थात करायलाच लागतील. त्याच्यानंतर मात्र मॅन्युफॅक्चरिंग रिव्होल्युशन ही एक खूप मोठी भारतात होऊ शकेल. बघितलं असेल तर आपण एक महिन्या दीड महिन्यामध्ये भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवर गुडविल प्रचंड मोठ्या प्रमाणात, मग ते कदाचित औषधं दिली म्हणून असेल किंवा एक वेगवेगळं मॉडेल त्यांच्या जगासमोर उभं केल्यामुळे असेल, पण नक्कीच जगातल्या इतर देशांसमोर एक वेगळं मॉडेल किंवा एक गुडविल आपल्या देशाने समोर तयार केलेलं आहे. आणि ह्या सगळ्याचा इफेक्ट असा होणार आहे की आपली रिकव्हरी ही सगळ्यांपेक्षा फास्ट होणार आहे. आणखी काही घडामोडी आहेत की ज्या मला असं वाटतं पुढच्या बिझनेसेस किंवा वैयक्तिकरित्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. ऑइल प्राइसेस इंटरनॅशनल लेवलला खूप कमी होत चाललेले आहेत. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ असा की आपली बऱ्यापैकी परकीय चलन, गंगाजळी म्हणतो आपण, ती वाचणार आहे. ॲग्रिकल्चरचं आपण बघितलं तर आपली 70% जनता त्याच्यावर अवलंबून आहे. पण हे नवीन सगळ्या ॲप्समुळे म्हणा किंवा बाकीच्या काही घडामोडींमुळे याच्यापुढे त्याच्यावर स्ट्रेस खूप मोठा होणार आहे आणि त्याचा एक फायदा या सेक्टरला खूप मोठा होऊन आपल्या सगळ्यांना आपण एक नवीन मॉडेल आपल्याला कदाचित आपल्या डोळ्यासमोर येईल. टेलिकॉम अर्थातच वर्क फ्रॉम होम सारख्या नवीन कन्सेप्टमुळे किंवा वेगवेगळ्या ॲप्समुळे टेलिकॉम सेक्टरला तर एक फॅन्टॅस्टिक तुम्ही म्हणता येईल अशी ग्रोथ प्रॉस्पेक्टस आहे. आता बेसिकली आपण दरवेळी जेव्हा मंदी, सगळ्यात पहिल्या स्लाईडमध्ये आपण मंदी वगैरे आपण शब्द वापरले,
मी मगाशी ती होणार नाही याच्यासाठी असण्यासाठी म्हटलं की भारताचा स्वतःचा एक मोठा किंवा कदाचित जगातल्या इतर कुठल्याही देशापेक्षा एक मोठा चीन सोडून कन्झ्युमर बेस आहे. जो इंडस्ट्रियलिस्ट, जो बिझनेसमॅन ह्या कन्झ्युमर बेसची रिक्वायरमेंट जाणून घेईल, योग्य पद्धतीने अनालिसिस करेल आणि योग्य पद्धतीने त्याच्याप्रमाणे प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर करेल, त्याला अक्षरशः पुढील काळामध्ये अजिबात मरण नाही. आणखी ह्या कन्झ्युमर बेसचा आणखी एक महत्त्वाचं म्हणजे जगातल्या सगळ्यात जास्त तरुणांची संख्या असलेला देश, पॉझिटिव्ह डेमोग्राफिक असं म्हणता येईल. कारण जिथं तरुण जास्त तिथं कन्झम्पशन जास्त, आणि कन्झम्पशन जास्त म्हटल्यावर खर्च वाढला आणि त्याप्रमाणे इकॉनॉमीसुद्धा चांगली झाली, असा एक फायदा त्याच्यातून होणार आहे. या सगळ्याचा एक थोडासा एक वेगळा मुद्दा आहे, तेवढाच महत्त्वाचा आहे, पण जो अनअवॉइडेबल आहे तो म्हणजे एम्प्लॉयमेंटवर खूप मोठा त्याचा इम्पॅक्ट होणार आहे आणि अर्थातच निगेटिव्ह होणार आहे. याच्या आगामी काळामध्ये कमीत कमी वर्षभराच्या काळामध्ये कुठलीही इंडस्ट्रीमध्ये, स्मॉल स्केल इंडस्ट्री असो, मीडियम स्केल असो किंवा लार्ज स्केल इंडस्ट्री असो, नवीन रिक्रुटमेंटला प्रायोरिटी देणार नाही. अगदी गरजेपुरतीच, म्हणजे अर्थातच स्किल सेट विशिष्ट असलेली मॅनपॉवरच फक्त रिक्रुटमेंट केली जाईल. हा नाही म्हटलं तर एका दृष्टीने चांगला आहे, काही नाही म्हटलं तर एका दृष्टीने वाईट मुद्दा आहे. वाईट अशासाठी की आपल्याला लार्ज पॉप्युलेशन आपली जी आहे ती अनएज्युकेटेड, अनस्किल्ड आहे. कदाचित या लोकांना नवीन जी इंडस्ट्री सुरू होणार आहे, ज्याला आपण इंडस्ट्री 4.0 म्हणतो, ह्या 4.0 कदाचित त्यांना स्थान नसेल, त्यांना स्वतःला चेंज करावं लागेल. पण त्याच्याबरोबर जे स्किल्ड आहेत त्या सगळ्या लोकांना त्याच्यातून खूप मोठा फायदा होणार आहे. एक सेकंड. हॅलो हॅलो तर हॅलो एम्प्लॉयमेंटवर खूप मोठा त्याचा इफेक्ट होणार आहे. नवीन रिक्रुटमेंट जवळजवळ शून्य राहील एक वर्षभर तरी, किंवा जी काही होईल ती फक्त स्किल्ड, एक स्पेसिफिक स्किल लेवललाच होईल. दुसरा एक मार्केटमध्ये सध्या जो चाललेला आहे की टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट वगैरे वगैरे, तिथंसुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम यायची शक्यता आहे. कदाचित मोठ्या प्रमाणात रिट्रेचमेंट म्हणजे कामावरनं काढण्याचं प्रकार कदाचित सुद्धा वाढू शकेल. पण हे होईल ते माझं असं वैयक्तिक मत आहे की हे कदाचित एक 7-8 महिनेच होईल. 7-8 महिन्यानंतर जसे जसे बिझनेसेस ग्रो करतील, जसे जसे बिझनेसेस गिअरअप होतील किंवा ते पूर्ववत होतील, त्यावेळी ते हे रिक्रुटमेंट, एम्प्लॉयमेंट ही परत एकदा पूर्वपदावर यायची शक्यता आहे. वर मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, जसं आधीचे जे स्किल सेट होते आणि आत्ताचे स्किल सेट याच्यात जमीन आसमानाचं अंतर राहणार आहे. आणि जी लोक नवीन स्किल सेट्स आत्मसात लवकर करतील किंवा करतील त्यांना जॉबला प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच्यातून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला असं मांडावा असं वाटतं की जो आतापर्यंत कधी कोणी डिस्कस केलेला नाही. आपण जर बघितलं असेल तर युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा अमेरिका, इवन अमेरिकेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये करोनाचा इफेक्ट झालेला आहे. लोक आजारी पडलेले आहेत, कदाचित काही जण विकलांग झालेले आहेत. अमेरिकेचं एक थोडंसं बाजूला ठेवू, पण मला असं वाटतं युरोपियन युनियन कंट्रीजमध्ये, मग ते इटली असो नाहीतर इवन कॅनडा असो, पहिल्यापासून मॅनपॉवरचं शॉर्टेज होतं, त्यातल्या त्यात स्किल्ड मॅनपॉवरचं शॉर्टेज होतं. आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्या युवक वर्गाला हा एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे की या देशांमध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जॉब्स अपॉर्च्युनिटी आगामी काळामध्ये मिळू शकतील. कदाचित एक 6 महिने, 8 महिने, कदाचित वर्षभर जाऊ शकेल. त्याच्यानंतर मात्र या सगळ्या देशांमध्ये आपल्याला मोठ्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकतील.
याच्यासाठी काही जे वेगळे स्किल सेट्स लागतील, कदाचित वेगळ्या लँग्वेजेस शिकाव्या लागतील, हे सगळं मात्र करावं लागणार आहे. आपण आता एक 7-8 महिन्याची जी चर्चा केली, की ह्याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला काय काय एक छोटे छोटे स्किल्स लागतील हे बघणं फार महत्त्वाचं आहे. एक म्हणजे की जे सध्याच्या शिक्षण पद्धतीचा प्रॉब्लेम म्हणा किंवा कदाचित वेगळ्या पद्धतीने न शिकवल्यामुळे म्हणा, आपल्याकडे एक वेगळा विचार करायची, प्रॉब्लेम सॉल्विंगच्या दृष्टीने विचार करायचं किंवा एक क्रिटिकल विचार करायचं, अशी एक सवय युवकांना नसते. मला असं वाटतं हे सगळ्यात मोठं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्किल आगामी काळामध्ये राहील. नेटवर्किंग मला असं वाटतं न बोललेलं बरं, कारण सगळ्यांना त्याचा उपयोग माहिती आहे. ज्याचं नेटवर्क चांगलं तो या पुढच्या आगामी काळात सिकंदर असं म्हणता येईल, इतकं चांगलं नेटवर्कचं बेनिफिट आहे. तिसरी वैयक्तिकदृष्ट्या आणि इंडस्ट्रीदृष्ट्या हे महत्त्वाचं क्वालिटी आहे, ती म्हणजे एजिलिटी आणि ऑब्वियसली ॲडॅप्टेबिलिटी. एजिलिटी म्हणजे काय, तातडीने एक क्विक डिसिजन घेऊन इम्प्लिमेंटेशन करणं. आणि ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे नवीन जसं जसं बदल जाईल त्याचा जास्त विचार न करता फटकन निर्णय घेऊन ते ॲडॅप्ट करणं. ती टेक्नॉलॉजी असो, कदाचित मॅनपॉवरच्या दृष्टीने असो किंवा आणखी काही नवीन कायदे असो, या दृष्टीने ह्या दोन क्वालिटीज वैयक्तिकरित्या जर फास्ट डिसिजन घेतले गेले नाहीत तर कदाचित संधी हातातून आपल्या निघून जाऊ शकतात. आणखी एक महत्त्वाच्या दोन क्वालिटी मी लिस्ट केल्यात, म्हणजे स्वतः निर्णय घेणं, इनिशिएटिव्ह जे त्याला म्हणता येईल, आणि आंतरप्रिनरशिप. आता आंतरप्रिनरशिपमध्ये काय, की आपली स्वतःची, जरी तुम्ही जॉब करत असला तरी तर स्वतःची कंपनी आहे आणि आपल्याला पूर्ण जबाबदारी, अशा दृष्टीने जर निर्णय घेण्याची सवय लावली तर आगामी काळामध्ये त्याला काही मरण येणार नाही, खूप मोठमोठ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. कम्युनिकेशनबद्दल न बोललेलं जवळजवळ सगळ्याच प्रेझेंटेशनमध्ये ते असतं, पण खूप मोठा एक मुद्दा आहे की जो युवकांनी आत्मसात करायची गरज आहे. त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिसची गरज आहे. आणखी एक ॲनालिटिक्स स्किल हा एक नवीन मुद्दा पुढे येत आहे. इन्फॉर्मेशन तर खूप मोठ्या प्रमाणात वाढते, खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते, खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांच्या समोर असते, पण त्याच्यातून योग्य ती इन्फॉर्मेशन ॲनालिसिस करून योग्य ती व्यक्तीपर्यंत किंवा योग्य त्या ऑर्गनायझेशनपर्यंत पोहोचवणं, याला ॲनालिटिकल स्किल्स म्हणतात. त्या ॲनालिटिकल स्किल्स ही खूप मोठी ज्याला चांगलं स्किल म्हणता येईल आगामी काळात राहणार आहे. आणि दुसरे दोन, एक इनोव्हेशन किंवा क्युरिओसिटी आणि इमॅजिनेशन, हे दोन स्किलसुद्धा मला असं वाटतं आत्मसात केले तर नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज मिळणं हे काही खूप अवघड होणार नाही आहे. त्याच्यानंतर मी आणखी काही वेगळे जे इतर कुठे चर्चा करत नाही किंवा इतर कुठल्या स्किल्समध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या प्रोग्राममध्ये किंवा कुठं होत नाहीत, अशी काही वेगळी स्किल्स, आधीचे मी जे स्किल्स सांगितले जवळजवळ सगळेजण सतत हॅमर करत असतात, पण ही काही वेगळी स्किल्स मी मुद्दाम एनलिस्ट केलेली आहे. ह्याच्यात पहिला मुद्दा जो दिलेला आहे, थिंग्स दॅट यू वॉन्ट टू डू, किंवा तुम्हाला स्वतःला काय ॲक्वायर करायचं, स्वतःला काय डेव्हलप करायचं आहे, याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची एक स्ट्रॅटेजी म्हणजे वाचनात आली. ती म्हणजे आज तुमच्याकडे काय आहे, त्याच्यानंतर पुढे काय करायचं, याच्यासाठी ऑब्व्हियसली अवेअरनेस पाहिजे, आणि मग त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी म्हणजे प्रोसेस. असं जर केलं तर तुम्हाला एक खूप मोठ्या प्रमाणात वेगळ्या पद्धतीने डेव्हलप करायला लागतील. आता मी इथं थिंग्स म्हणले, ते थिंग्स म्हणजे त्याचा अर्थ काय फक्त टेक्निकल नॉलेज या कमर्शियल नॉलेज असं नाही म्हणत, ही वेगवेगळ्या पद्धतीची असते, त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक गोल्सप्रमाणे हे थिंग्स असतात. उदाहरणार्थ एखाद्याचं फायनान्शियल गोल आहे, त्याच्यासाठी सुद्धा हे ॲप्लिकेबल आहे. एखाद्याचं पर्सनल गोल आहे, पर्सनल ग्रोथ गोल आहे, एखाद्याचं प्रोफेशनल गोल आहे, एखाद्याचं सोसायटल गोल आहे, किंवा एखाद्याचं ठीक आहे मला फक्त स्पिरिच्युअल काहीतरी करायचं आहे. अशा प्रत्येकाचे गोल्स वेगळे असतील, त्यामुळे प्रत्येकाच्या थिंग्स वेगळ्या असतील, पण या सगळ्यासाठी वरचा फॉर्म्युला एक फिक्स आहे. आज कुठे आहात तुम्ही, त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस करा सॉर्ट, आणि त्याच्यानंतर पुढे कुठे काय लागणार आहे किंवा पुढे कुठे जाण्यासाठी काय मार्ग आहे त्याचा अवेअरनेस डेव्हलप करा, अवेअरनेस ॲक्वायर करा, आणि त्याच्यानंतर तिथं जाण्यासाठी स्ट्रॅटेजी डेव्हलप करा. हा एक साधारणतः स्किल डेव्हलपमेंटचा एक प्रोसेस असते.
मला असं वाटतं एक डॉगमा हा एक ज्याला म्हणता येईल भीती म्हणता येईल. भीती हा खरं चुकीचा शब्द आहे. हा एक खूप महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत आपल्याला शिकवायची पद्धत, आपण एखादी गोष्ट आपल्या डोक्यामध्ये कशी बसते, तर कोणीतरी अथॉरिटीने काहीतरी सांगितलेलं असतं. मग ती अथॉरिटी म्हणजे कदाचित एखादा गुरु असेल, एखादा शिक्षक असेल, कदाचित बॉस असेल. वेगवेगळ्या अथॉरिटीने एखादी गोष्ट सांगितली, तर ती आपल्या डोक्यात एक फिट बसते की हे असंच असतं. पण दुर्दैवाचा भाग असा आहे की त्याला चॅलेंज करायची आपल्याकडे आयदर पद्धत नाही किंवा आपल्याला तशी शिकवण नाही. मला असं वाटतं ह्याच्या आगामी काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त जुन्या गोष्टी जास्तीत जास्त चॅलेंज करा. अर्थात मी पॉझिटिव्ह दृष्ट्या म्हणतो, उगीच कोण आर्ग्युमेंटसाठी आर्ग्युमेंट करा ह्या पद्धतीने म्हणत नाही. जास्तीत जास्त पद्धतीने चॅलेंज करा, ज्याला वेगळ्या भाषेत बोलायचं झालं तर आर्ट ऑफ आस्किंग क्वेश्चन्स. ह्या पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक गोष्ट चॅलेंज केली तर तुमचा बेस चांगला तयार होईल. आणि बेस चांगला तयार झाला तर बेसिकली पुढच्या काळामध्ये लॉन्चिंग पॅड म्हणून त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. आता बेसिकली मगाशी मी जे म्हटलं की डॉगमा आपला कसा तयार झाला, तर मला बॉसने मला असं सांगितलं की असंच असतं म्हणून होतं. पण त्याच्याऐवजी दुसरी पद्धत जर तुम्ही वापरली की राईट फ्रॉम दी स्क्रॅच, म्हणजे बेसिकपासून जर तुम्ही सुरुवात केली, म्हणजे ज्याला आपण प्युअर सायन्स किंवा एक्सपेरिमेंटेशन अशा पद्धतीने म्हणता येईल, तर तुम्हाला जे एक वेगळ्या पद्धतीचं स्किल आणि सॅटिस्फॅक्शन मिळतं, हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळेल आणि त्याचा खूप मोठा फायदा आगामी काळामध्ये होईल. कारण आता हे सगळं बदललेलं आहे. याच्या आधीच्या काळामध्ये वेगळं आहे आणि आता पोस्ट कोविड हे सगळं बदललेलं आहे. तिथे हे स्किल्स तुम्हाला उपयोगी होतील. म्हणजे थोडक्यात असं की प्रत्येक गोष्ट झिरोपासून, म्हणजे ज्याला आपण बेसिक प्रिन्सिपल्स म्हणतो आपण, त्या पद्धतीने चालू करायची. ही थोडक्यात ॲटिट्यूड डेव्हलप करावं लागणार आहे. रिअलायझेशन म्हणजे आता मगाशी मी म्हटलं की आपल्याला काही पद्धत, काही जुन्या पद्धतीने आपल्याला एखाद्या गोष्टी हॅमर केलेल्या जातात. आता त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की हां, मला सगळं येतं. बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपल्याला मला काहीच येत नाही. दोन्ही गोष्टी चुकीच्या किंवा बरोबर मी म्हणत नाही. म्हणून मग याच्यासाठी एक वेगळा कॉग्नेटिव्ह बायस म्हणून एक आहे. मी पुढे गेल्यावर त्याची पुस्तकाची नावं पण दिलेली आहे. हे तुम्हाला पर्सनल ओपिनियन जे आहेत स्वतःबद्दल बनवलेली, हे तुम्हाला अनलर्न अंडू करावं लागणार आहे. आणि त्याच्यानंतर ती तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. ठीक आहे, कदाचित तुम्ही 100% बरोबर असाल, कदाचित 100% चुकीचं असेल, काही असू शकतं. पण त्याचा बेसिक ॲनालिसिस करणं हे खूप गरजेचं आहे. कारण हे ॲनालिटिक्स मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पुढच्या काळामध्ये महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला असं असतं की माझ्या एवढं कोणालाच माहीत नाही. असू शकतं, कदाचित असू शकतं, कदाचित असू शकत नाही. पण त्याचंसुद्धा ॲनालिसिस करणं हे खूप महत्त्वाचं आहे. अर्थात सगळ्यांचा विथ रिस्पेक्ट करायला पाहिजे. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कॉलेजेस आणि याच्यामध्ये जे स्किल्स शिकवली जात नाही पण जी महत्त्वाची आहे, ती मी एक छोटी लिस्ट केलेली आहे. एक म्हणजे पर्सनल आणि प्रोफेशनल फायनान्सबद्दल, म्हणजे कसं मॅनेज करायचं, कसं वाढवायचं, याच्याबद्दल दुर्दैवाने फार कमी ठिकाणी शिकवलेलं जातं. थोडक्यात एक वेगळ्या पद्धतीने विचारायचं झालं तर हाऊ टू मॅनेज मनी. एक छोटंसं एक्झाम्पल देतो. तुम्ही नोकरी करता, सध्या नोकरीची शाश्वती नसते. अशा वेळी जर समजा आपण काही सेविंग वेगळं काढून अशा ठिकाणी गुंतवलं आणि त्याच्यातून आपल्याला एक छोटं का होईना, थोडं का होईना, एक पॅसिव्ह इन्कम सतत चालू राहिलं, तर एक खूप मोठा तुम्हाला आधार मिळतो. अगदी एक छोटंसं उदाहरण देतो. एक 10-12 लाख तुम्हाला सरप्लस म्हणून जमा केले. 10-12 लाखामध्ये एखादा छोटासा फ्लॅट तुम्ही घेतला आणि तो रेंटवर दिला, तर तुमचं एक दर महिन्याचं पॅसिव्ह इन्कम त्याचं चालू राहतं. तुमच्या जॉबमध्ये काहीही फरक न पडता. इनफॅक्ट माझं तर वैयक्तिक मत आहे, जॉबबरोबर तुम्ही साईड बाय साईड तुमचं टेक्निकल नॉलेज वापरून वेगळ्या पद्धतीने काहीतरी बिझनेस करायलाच पाहिजे. दुसरं स्किल जर शिकवलं जात नाही, काही किंवा रादर काही ब्रांचेसलाच शिकवलं जातं आय टी किंवा कॉम्प्युटरला, पण बाकीच्या ब्रांचेसला अत्यंत गरज आहे, ते म्हणजे कोडिंग स्किल्स पाहिजे. आता कोडिंग स्किल म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कोडिंग करायलाच पाहिजे असं आहे का? तर नाही. केलं तर खूप चांगलं आहे. आगामी काळामध्ये सगळे ज्या व्यवहार राहणार आहेत हे ॲप्सवर राहणार आहेत किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर्सवर राहणार आहेत. आता सॉफ्टवेअरसाठी कोडिंग लागणार आहे, त्यामुळे त्याची नॉलेज तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे.
पण मी कोडिंग स्किल एक वेगळ्या अर्थाने बोलतोय. तुम्हाला या सगळ्याचे कोडिंग स्किलसाठी हा जो सिक्वेन्स आहे, इन्स्ट्रक्शन्स, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहे किंवा आउटपुट आहे, हे सगळ्याची जी एक सवय लागते, म्हणजे एंड इन माइंड असं ठेवून एक जे वेगळं करायची सवय लागते किंवा ॲनालिसिस करायची, डेटा ॲनालिसिस करायची, बेटा डेटा ॲनालिसिस करायची जी सवय लागते, त्या दृष्टीने मी कोडिंग शब्द वापरला आहे. प्रत्यक्षात तुम्ही कोडिंग करा किंवा नका करू, पण त्या कोडिंगच्या पद्धती वापरा, ते बेसिक लॉजिक डायग्राम करून घ्या आणि त्याच्यातून तुम्हाला तुमचं लॉजिक चांगलं डेव्हलप होईल, ॲनालिटिकल माइंड तुमचं डेव्हलप होईल. एक स्टॉक हा एक खूप मोठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे इन्व्हेस्टमेंटची. दुर्दैवाने त्याचं कुठेही ट्रेनिंग एक कमर्शियल कोर्सेस सोडलं तर बाकीच्या ठिकाणी देत नाही. पण इंजिनियर्स आर बेस्ट सुटेड फॉर स्टॉक्स, कारण जे लॉजिकल किंवा ॲनालिटिकल पॅटर्न्स आहेत किंवा हे सगळे जे डेटा आहे हे सगळ्यात चांगलं इंजिनियर्सच करू शकतात. आणखी एक अपॉर्च्युनिटी आहे ती म्हणजे रिअल इस्टेट. एक 10-20% करेक्शन एक वर्षा दीड वर्षात झाल्यानंतर या सेक्टरला प्रचंड ग्रोथच राहणार आहे. कारण जोपर्यंत यंग जनरेशन नवीन नवीन काहीतरी करायला लागणार आहे, नवीन नवीन जॉब्स घेत राहणार आहे, त्याच्यानंतर त्यांच्या परिवार करणार आहे आणि त्याच्यानंतर अर्थातच तो परिवार वाढणार आहे, तोपर्यंत घरांची म्हणजे थोडक्यात रिअल इस्टेटची कमतरता कधीच भासणार नाही. थोडंफार अप्स अँड डाऊन्स राहतील. सेम वे इन्फ्रास्ट्रक्चर रिअल इस्टेटमध्येचा एक भाग म्हणून धरला मी. इन्फ्रास्ट्रक्चर हे सतत वाढतच राहणार आहे आणि त्यामुळे इंजिनियर्सनी नक्की हा एक वेगळा ऑपॉर्च्युनिटी आहे, बघण्याची गरज आहे. सेल्स मला असं वाटतं आपल्या कुठल्या इंजिनिअरिंगच्या तरी सिलेबसमध्ये नसतो, MBA कदाचित असेल. सेल्स प्रत्येकजण हा वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे अगदी 2 महिन्याचं मूल असो की ज्याला दूध भूक लागली तर काय करायचं, रडून दाखवायचं, ह्यापासून अगदी आपण स्वतःचा इंटरव्ह्यू देणं, हे सगळं सेलिंग स्किलच झालं. त्यामुळे सेलिंग स्किलवर एक्स्ट्रा एफर्ट्स घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. गेम थेअरी ही मी वेगळ्या अर्थाने म्हणतो. गेम थेअरी म्हणजे आज आपण रिग्रेशन अनालिसिस आपण बघतो, 2-3-4 व्हेरिएबल्सवर बघतो. पण तुम्ही जर बिझनेसेसमध्ये बघितलं किंवा इवन मार्केटमध्ये बघितलं तर नंबर ऑफ व्हेरिएबल्स खूप मोठ्या प्रमाणात असतात. हे तुम्हाला गेम थेअरीमधून शिकायला मिळतात. तो तर खरं एक वेगळा सेशनच आहे, पण गेम थेअरी हा सुद्धा एक खूप मोठा थेअरी इन द सेन्स तुम्ही प्रत्यक्ष लुडोसारखे गेमच खेळायला पाहिजे असं नाही, पण गेम थेअरीसाठी जे वेगवेगळे व्हेरिएबल्स असतात त्याचा विचार कसा करून तुम्ही ॲक्शन कशी घेऊ शकता, हे या दृष्टीने तो पॉईंट गेला आहे. याच्या पुढच्या काळामध्ये प्रत्येकजण अस्वस्थ होत राहणार आहे. त्याच्यावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे निगेटिव्ह इन्फॉर्मेशन किंवा प्रेशर, राग किंवा असे वेगवेगळे प्रकार होत राहणारे, प्रत्येक पावलोपावली वादविवाद होत राहणारे. याच्यासाठी ह्युमन सायकोलॉजी, तुमचा माइंड सायकोलॉजी हे अगदी एक्सपर्ट लेवलला नाही तरी अवेअरनेस लेवलला स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यातूनच मेडिटेशन, तुम्ही म्हणाल मला 22 आणि 23 वर्षाच्या मुलाला, युवकाला मेडिटेशनची काय गरज आहे? नाही, याच्या पुढच्या काळात जी काही चॅलेंजेस आहेत त्याच्यासाठी मेडिटेशनची सवय लावून आणि स्वतःत बघणं याच्यासाठी ही गरजेचं आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याला म्हणतो आपण लिव्हरेज. आज तुम्ही एक स्वतःच्या ताकदीवर काय एक गोष्टी करू शकता, त्या लिमिटेड गोष्टी करू शकता. पण त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला एखादा पार्टनर जॉईन झाला तर दोघं मिळून तुम्ही खूप मोठं काही करू शकता. त्याच्यावर 3 जण जॉईन झाले, आणखी मोठं करू शकता. थोडक्यात काय, तुम्ही इतर मॅन पॉवर, मी जिथं मेन शब्द वापरला, त्याचं लिव्हरेज घेऊन तुम्ही तुमच्या स्वतःच्या बिझनेसमध्ये किंवा जे काही प्रोफेशन आहे त्याच्यात ग्रोथ हे केली. तर हे मेन मटेरियल, मशिनरी, मनी, आपण जे कन्व्हेन्शनल एम्स शिकलेलो आहोत त्याचं लिव्हरेज वापरून कसं तुम्ही ग्रोथ करू शकता हे स्किल शिकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आगामी काळामध्ये एकटं तुम्ही काही करू शकणार नाही, तुम्हाला टीमनीच करावं लागेल आणि टीम करताना हे लिव्हरेज फार महत्त्वाचं आहे. आणखी काही ज्या छोट्या छोट्या क्वालिटी आहेत मला असं वाटतं त्याच्यावर मी जास्त घेत नाही. पेशन्स मला असं वाटतं सांगायची गरज नाही, मगाशीच सांगितलं मी, वेगवेगळे चॅलेंजेस खूप वाढत चाललेले आहेत. इनोव्हेशन
मगाशी थोडंफार बोललो. याच्या आगामी काळामध्ये हा सगळ्यात मोठा कीवर्ड राहणार आहे. इनोव्हेशन म्हणजे नवीन काहीतरी शोध लावायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही जे काही काम करता ते वेगळ्या पद्धतीने काम केलं, इनोव्हेटिव्ह पद्धतीने काम केलं तरी ते इनोव्हेशन होऊ शकतं. हार्डवर्कबद्दल मी काही बोलायची गरज नाही, पण हार्डवर्कच्या पेक्षा स्मार्ट वर्क हे खूप महत्त्वाचं आहे. पण हा खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे आधी हार्डवर्कनी सुरुवात करा, मग हळूहळू तुम्ही स्मार्ट वर्कवर शिफ्ट व्हा. डायरेक्ट स्मार्ट वर्कला सुरुवात केली तर लोकांचं तुमच्याबद्दल इम्प्रेशन चांगलं राहणार नाही. इन्सेन स्किल म्हणजे सगळ्यांशी चांगलं राहणं. मी अगदी साधूपणा म्हणत नाही, पण सगळ्यांशी चांगलं राहणं. नंतर हॅबिट्समध्ये एक खूप महत्त्वाचा घेतला आहे. कदाचित ज्यांनी ISO वगैरे स्टडी केलेलं आहे त्यांना माहिती आहे की आपण गोल ओरिएंटेड, रिझल्ट ओरिएंटेड एक अप्रोच करत असतो. त्याच्यात एक डिफेक्ट असा आहे की तुमचं गोल अचीव झालं, रिझल्ट अचीव झाला की नंतर तुम्ही एकदम खूप मोठ्या व्हॉइडला फेस करता, एक मोठ्या पोकळीला फेस करता. त्याच्याऐवजी जर तुम्ही स्वतःच हॅबिट चेंज करून घेतली आणि प्रोसेस ओरिएंटेड अप्रोच केला तर एक खूप मोठा बदल होऊ शकतो आणि पुढे जशी तुमची मार्गक्रमण होते तसं तसं खूप चांगलं आहे होतं. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडबद्दल मी सांगायची गरज नाही. मला असं वाटतं एक 3 युनिव्हर्सल लॉज मला असं वाटतं तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. हे पण कधी शिकवले जात नाही. शिकवले तर ते वेगळ्या अर्थाने शिकवता. एक पार्किन्सन्स लॉ खूप महत्त्वाचा आहे टाईम मॅनेजमेंटच्या दृष्टीने. तुमचं वर्क एक्सपांड्स अप टू दी टाईम अवेलेबल, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे न करण्यासाठी तातडीने तुमच्या तुम्ही कंप्लीट केलं एखादं टास्क तर हा लॉ फेस करायची गरज नाही. मर्फीज लॉज मला असं वाटतं जास्त बोलायची गरज नाही. इफ समथिंग हॅज टू गो रॉंग इट विल गो रॉंग. नंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन कदाचित पुस्तकसुद्धा वाचलं असेल. फक्त नुसतं थिअरीवर न थांबता ॲक्च्युअल प्रॅक्टिस हळूहळू थोड्या प्रमाणात वाढवत गेलात तर हा नक्कीच हा इफेक्टिव्ह लॉ आहे. आणि आणखी एक जो लॉ आहे तो कदाचित कमी वाचण्यात आला असेल, लिंडीज इफेक्ट फॉर स्टार्टअप्स. म्हणजे काय, बऱ्याच वेळेला तुम्ही बघता की पर्टिक्युलरली स्टार्टअप्स किंवा यंग एंटरप्रेन्युअर्स किंवा हे नवीन सुरू करणारे बिझनेसेस आहेत, ते एखाद्या प्रॉडक्टवर खूप काम करत असतात. खूप काम करण्याला माझं ऑब्जेक्शन नाही, पण कुठल्या लिमिटपर्यंत काम करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. ते अक्षरशः त्याच्या प्रेमात पडतात आणि मग त्यामुळे काय परफेक्शनिस्ट म्हणता येईल आम्हाला वेगळ्या अर्थाने. आणि त्यामुळे काय होतं, हे प्रॉडक्ट कधीच बाहेर येत नाही. त्यामुळे एक तुमचं तुम्ही लिमिट ठरवा. म्हणजे तुमच्या दृष्टीने लेसन याच्यातून असा की एका पर्टिक्युलर लेवलपर्यंतच कशात तुम्ही वेळ घालवायचा आहे लक्षात ठेवा. काही काही गोष्टी टाळायला पाहिजेत. स्टेटस गेम्स म्हणजे काय, स्टेटस गेम म्हणजे जनरली दुसरा काय करतो याच्यावर आपल्या सगळ्या ॲक्शन्स अवलंबून असतात. मला असं वाटतं दुसऱ्या कोणाला कमी लेखण्यापेक्षा किंवा त्याला पाडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा दोघंही विन विन कसे राहतील हा एक खूप मोठा अवॉइड करण्यासारखा हे आहे. डिसिट म्हणजे फसवणं, ही एक ॲटिट्यूड चेंज करायला पाहिजे. मगाशी मी सांगितलं की निगेटिव्हिटी खूप असल्यामुळे आपण काय करायला पाहिजे. जनरली म्हणजे मी तर लोकांना रेकमेंड करतो की न्यूज वाचणंच बंद करा. वाचायचं असेल तर त्याचे एक्स्ट्रॅक्ट्स वाचा. कारण तुम्ही बघितलं तर 99% न्यूज ज्या समोर येतात त्या क्राईमच्या असतात किंवा निगेटिव्ह असतात. त्या आणि चौथा महत्त्वाचा जो अवॉइड करायला पाहिजे, तुमच्याकडे आजूबाजूला जे कुरकुरे लोक असतील, निगेटिव्ह लोक असतील, त्यांना अवॉइड करा. त्याच्यातून तुमची एनर्जी जाईल, तुमचा वेळ जाईल आणि क्रिएटिव्हिटी मार्क आहे आणि कदाचित तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखे निगेटिव्ह बनाल. हे सगळं करण्यासाठी काही खूप मोठं फॅन्टॅस्टिक करायला पाहिजे तर नाही, छोट्या छोट्याने सुरुवात करायची. काय चांगलं वाचायचं, चांगलं लिहायचं, चांगलं ऐकायचं आणि सगळ्यात महत्त्वाचे 2 मुद्दे दिले ते म्हणजे स्वतःचं स्ट्रेंथ, ऑब्वियसली विकनेस, हे दोन्ही आयडेंटिफाय करा. आता तुम्हाला बऱ्याच वेळेला सापडेल की त्याच्यात स्ट्रेंथ्स चांगल्या काही बऱ्याच आहेत, पण 1-2 विकनेसेस आहेत. त्या आयसोलेट करा. त्या आयसोलेट करून तुम्ही त्याला हळूहळू कमी करू शकता. सेम केस स्ट्रेंथसाठी, स्ट्रेंथसुद्धा आयसोलेट करा आणि इंटेन्सिफाय करा आणि मग इंटेन्सिफाय करून त्या इम्प्लिमेंट करा. मग ते लाँग टर्ममध्ये आपोआप सस्टेन होतील आणि कायम चालू राहील. किंवा दुसरा एक ॲक्सेप्टेड फॉर्म्युला आहे तो म्हणजे जे काही शिकलेलं आहे ते थोडंफार जे नको असलेलं अनलर्न करा आणि परत रिलर्न करा. हे 2 फॉर्म्युलावर जर काम केलं तर दिसायला सोपं आहे, दिसायला ऐकायलाही सोपं आहे,
पण प्रत्यक्ष प्रॅक्टिसमध्ये थोडं खूप टफ आहे. हे तुम्ही निश्चित करू शकता. मला असं वाटतं सेल्फ डिस्कव्हरीसाठी वेगळं काही खूप करायची गरज नाही. तुम्ही आहे तसे कसं ॲक्सेप्ट करून घ्याल, स्वतः आधी याला ॲक्सेप्ट करा, ऑटोमॅटिक इतरांना ॲक्सेप्ट व्हाल. हे बोलायला खूप सोपं आहे, वेगळ्या पद्धतीचं आहे, मी आता त्याच्यात जास्त वेळ घेत नाही. हिस्ट्री वाचणं, हिस्ट्री म्हणजे आपण जे कन्व्हेन्शनल 10वी-12वीतली हिस्ट्री म्हणत नाही, स्वतः आपण जुने काय काय केलेलं आहे पास्ट ती नोंद करून त्याच्यातून करेक्शन लेसन्स काय मिळतात हे खूप महत्त्वाचं आहे. नंतरचा मुद्दा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितला आहे की हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क महत्त्वाचं आहे, पण सुरुवात मात्र हार्ड वर्कनीच करायला पाहिजे. मला असं वाटतं महत्त्व छोटे छोटे मुद्दे जे सांगायचे होते हे सांगून झालेले आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद COEP शाखेचे विशेषतः भाग्येशचे मनापासून आभार. धन्यवाद.